एका संवेदनशील प्रकरणाचा पंजाबमध्ये पर्दाफाश करण्यात आला. त्या संदर्भातले 4 शॉर्ट्स एपिसोड पंजाब फाईल्स नावाने आपण बघितले. त्याची आज संपूर्ण टाईमलाईन मी तुम्हाला एका लॉंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय होतं ते, IPS गुरुप्रीत सिंग भुल्लर अमृतसरचे, त्यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा पर्दाफाश केला. त्याचा थेट संबंध जंतर मंतरशी होता असं बोललं जाऊ लागलं. मग त्यांची ही तातडीने करण्यात आलेली बदली प्रशासकीय बदली होती का, की त्याच्यामुळे काही राजकारण होतं, अशा दोन्ही बाजूचे मुद्दे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी चर्चेला आणले. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे, कुठेही जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, पंजाब फाईल्स या प्रकरणातले या संदर्भातले 4 शॉर्ट्स तुम्ही बघितले. त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. आपण कुठलाही निष्कर्ष काढणार नाही आहोत, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. काही महत्त्वाची निरीक्षणं मी इथे खास नोंदवलेली आहेत ऑफिशियल अजय निकतेच्या प्रेक्षकांसाठी, ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. काय होतं हे प्रकरण, कोण आहेत गुरुप्रीत सिंग भुल्लर, जे IPS अधिकारी आहेत, कोण आहेत हे. 4 ऑगस्ट 2026 रोजी अमृतसर कमिशनर हेडमध्ये एका प्रकरणाचा पर्दाफाश पत्रकार परिषदेत करण्यात आला. ही पत्रकार परिषद IPS गुरुप्रीत सिंग भुल्लर यांनी अमृतसरमध्ये घेतली होती. त्यांनी ISI फंडेड किंवा ISI बॅक्ड एका टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. ते मॉड्यूल्स त्यांनी उघडकीस आणलं असा दावा त्याच्यात केला गेला आणि पोलिसांनी त्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 9 जणांना अटक करण्यात आली. पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणावरती शस्त्र जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्याला असं म्हटलं की या प्रकरणाचा थेट संबंध जंतर मंतरवरती जे आंदोलन मध्यंतरी सुरू होतं त्याच्याशी जोडला गेला. हे टेरर नेटवर्क आहे असं सांगितल्यामुळे हा प्रश्न केवळ पंजाबपुरता, केवळ देशापुरता राहिला नाही, तर हा प्रश्न संपूर्ण एका दहशतवादी मॉड्यूलच्या प्रकरणाशी जोडला गेला. जंतर मंतरचं कनेक्शन काय होतं, तर हे प्रकरण सेन्सिटिव्ह असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये जंतर मंतरचं नाव गोवलं गेल्यामुळे हे प्रोटेस्ट जो जंतर मंतरवरती झाला होता त्या संदर्भामध्ये याची पाळमुळं तपासली जाऊ लागली. पोलिसांच्या तपासानुसार काही पेट्रोल बॉम्ब्स असल्याचं याच्यामध्ये उघडकीस आलं. पेट्रोल बॉम्ब बनवण्याचं साहित्य देखील त्यांच्याकडे मिळालं आणि मग पंजाब पोलिसांनी सांगितलं की ही एक सिक्युरिटी डिप्लॉयमेंट असल्यामुळे हा प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही. याचं कारण पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती आणि अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत वेळेवरती त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते प्रकरण उघडकीस आणलं. एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन त्याच्यानंतर आलं ते असं की सोशल मीडियावरती काही एडिटेड क्लिप्स त्याच्यानंतर दाखवण्यात आल्या, काही कॅप्शन्स फिरवू लागले आणि त्यातून एक असं इम्प्रेशन निर्माण करण्यात आलं की जंतर मंतरवरती जे प्रोटेस्टर्स होते आणि त्या प्रोटेस्टर्समधले काही जण आणि या टेरर मॉड्यूल्समधले काही जण यांचं थेट कनेक्शन होतं. पंजाब पोलिसांनी नंतर ते स्पष्ट केलं की प्रोटेस्टर्स आणि टेरर मॉड्यूल यांच्यामध्ये असोसिएशन असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजिबात सांगितलं नव्हतं. मात्र काही क्लिप्स सिलेक्टिव्हली एडिटेड करून त्या दाखवण्यात आल्या आणि म्हणून इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. मॉड्यूलचा जंतर मंतरवरती जाण्याचा पोलीस क्लेम आणि जंतर मंतर प्रोटेस्टरचा मॉड्यूलशी थेट संबंध असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला नव्हता. मात्र त्यातले काही जे एलिमेंट्स होते ते जंतर मंतरच्या प्रोटेस्टशी आणि या टेरर मॉड्यूलशी संबंधित होते आणि त्याच्यानंतर झाली पत्रकार परिषदेनंतरची तातडीने त्वरित IPS गुरुप्रीत सिंग भुल्लर यांची बदली आणि मग हाच भाग या संपूर्ण टाईमलाईनमधला सर्वात चर्चेत आला, जो पंजाबमध्ये पण पूर्ण चर्चा केली गेली आणि देशभरात देखील त्याची चर्चा झाली. सोशल मीडियावरती त्याच्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रोवर्सी वाढायला लागली. पंजाब गव्हर्नमेंटनी जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते गुरुप्रीत सिंग भुल्लर यांची बदली केली. DGP ऑफिसला त्यांना रिपोर्ट करण्यास सांगण्यात आलं आणि DIG बॉर्डर रेंजचे दर्जाचे जे अधिकारी होते हरबिंदर सिंग गिल यांना अमृतसरच्या पोलीस कमिशनर हेडपदी आणण्यात आलं आणि इथून मग पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आणि पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती एक वेगळ्या प्रकारची चर्चा, एक वेगळ्या प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला किंवा निर्माण झाला. पण लक्षात घ्या मित्रांनो, एक त्यातलं महत्त्वाचं जे डिस्टिंक्शन आहे ते आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. सरकारच्या विरुद्ध
जो विरोधकांचा जो पवित्रा होता तो असा होता की पंजाब गव्हर्नमेंटनी एकच बाजू लक्षात घेऊन त्यांची तातडीने बदली केलेली आहे. हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन आहे असं जरी प्रशासनाचं म्हणणं असलं, पंजाब प्रशासनाचं म्हणणं असलं, तरी पंजाबमधल्या दोन्ही विरोधी पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी असं सांगितलं की हा केवळ प्रशासकीय बदलीचा भाग नसून गुरुप्रीत सिंग भुल्लर यांनी जे मॉड्यूल टेरर मॉड्यूल ISI बॅक टेरर मॉड्यूल पाकिस्तानचं टेरर मॉड्यूल उघडकीस आणलं, त्याच्यामुळे त्यांची ही बदली करण्यात आलेली आहे. आणि या इथेच मुळात आपण जे ॲनालिटिक्स या गेल्या 4 शॉर्ट्समधनं केलं त्याचा महत्त्वाचा मुद्दा होता की हे एक सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन आहे का की ही केवळ पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी आहे. या दोन्हीमधली जी एक थिन लाईन आहे, जी फॅक्च्युअल लाईन आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती इथे आपण समजून घेतली पाहिजे. जर ॲलिश टेरर मॉड्यूलचा तपास स्वतंत्रपणे सुरू होता तर त्या तपासाचा आत्तापर्यंत काय झालेलं आहे ते पंजाब पोलीस किंवा पंजाब सरकार पुढे आणणार आहे का? जंतर मंतरच्या संदर्भामध्ये नेमकं जे फॅक्च्युअल चेन होती ती प्रशासन, पंजाबचं प्रशासन, पोलीस प्रशासन पंजाबच्या नागरिकांसमोर आणि देशाच्या नागरिकांसमोर आणणार आहे का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न जो इथे मी खास नोंदवलेला आहे की गुरुप्रीत सिंग भुल्लर यांच्या ट्रान्सफरचा आणि त्यांची झालेल्या ट्रान्सफरचा टायमिंगचा या पत्रकार परिषदेशी ISI बॅक मॉड्यूलशी काय संबंध होता हे पंजाबच्या नागरिकांप्रमाणेच देशाच्या नागरिकांसमोर कधी पुढे येणार आहे. आणि म्हणूनच याला ट्रान्सफर मिस्ट्री असं म्हटलं जाऊ शकतंय का? ही पॉलिटिकल ट्रान्सफर मिस्ट्री होती का? आणि याचा येणाऱ्या पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुकांवरती कुठल्या मोठ्या प्रमाणावरती परिणाम होईल हे येणारी निवडणूकच आपल्याला सांगणार आहे. थोडक्यात काय तर ही संपूर्ण जी पंजाब फाईल्सची स्टोरी आहे, IPS गुरुप्रीत सिंग भुल्लर यांच्या ट्रान्सफरची जी स्टोरी आहे ती आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट इथे निदर्शनास आणून देते. ती अशी की सिक्युरिटी रिलेटेड जी इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पॉलिटिकल नॅरेटिव्ह दोन्ही बाजूनी, सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षांच्या बाजूनी देखील पसरवलं जाऊ शकतं. एक टेरर मॉड्यूलचा तपास हा तपासांच्या पुराव्यांवरती ठरला जातो आणि हा तपास कुठपर्यंत आला आहे हे आता आपल्याला लवकरच कळणार आहे. एखाद्या सिनियर पोलीस ऑफिसरची जेव्हा बदली होते, ती जेव्हा ट्रान्सफर होते, ते केवळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रकरण असतं का की त्याच्यामध्ये एखादी वेगळ्या प्रकरणाचे धागेदोरे गुंतलेले असतात हे देखील आपल्याला येणाऱ्या याच्यानंतर उपलब्ध होणाऱ्या फॅक्ट्सवरती आपल्याला कळणार आहे. आज आपल्याकडे केवळ क्लेम्स आहेत आणि जे क्लेम्स पंजाबच्या मीडियानी, देशभरातल्या मीडियानी उचलून धरलेले आहेत आणि ऑफिशियल अजय निक्तेनी देखील तुमच्या समोर गेल्या 4-5 शॉर्ट्समध्ये आणले आहेत. त्याचाच टाईमलाईन समजवण्याचा हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत प्रामाणिकपणे केलेला या व्हिडिओमधला प्रयत्न होता. ऑफिशियल अजय निक्तेमध्ये तुम्हाला अशाच स्वरूपाचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील. करंट्स जे राजकीय पटलावरती, राज्य पातळीवरती आणि देशाच्या पातळीवरती उमटत असतात ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी ऑफिशियल अजय निक्तेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओंची ॲनालिसिस, मग ती पॉलिटिकल ॲनालिसिस असतील किंवा वेगळ्या प्रकारची ॲनालिसिस असतील, ज्यांच्यामध्ये तुम्हाला देशातल्या आणि राज्यातल्या राजकारणांचे कंगोरे बघायला मिळतील, त्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.